नमस्कार, मी शोभा जाधव. आज आपल्याला मी रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे भाजीचीच रेसिपी आहे ती. पण घरातून कोणी आपल्याला सांगत नाही की तुम्ही ही भाजी बनवा, आज ही भाजी बनवा म्हणून. तर आपण जर बनवली तरच ती खाल्ली जाते. आणि म्हणून आपण आता आज बनवणार आहे भरलं कारलं. तर कारल्याची भाजी विशेष कोणाला घरामध्ये आवडत नाही, म्हणजे आपल्याला पण अशी थोडी कमीच आवडते. तर पण कारल्याची भाजी खाणं ही खूप आवश्यक आहे. कारण कारल्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं. आणि डायबेटिक पेशंट जे असतात त्यांना डॉक्टर आवर्जून कारलं खायला सांगतात. त्यामुळे मग कारलं हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे ते खाल्लं जाणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर आज आपण भरलं कारलं बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मला साहित्य लागणार आहे. मी अर्धा किलो अशी कारली घेतलेली आहे, छोट्या आकाराची. तर जर समजा ती पाण्यामध्ये 10 मिनटं अशी मी बुडवून ठेवलेली आहे. तर आता आपण त्यांना निथळून बाहेर काढू. आणि अशी कारली तुम्हाला नाही मिळाली तर मोठ्या आकाराची कारली पण तुम्ही वापरू शकता. त्याला आपण आता आपण याला ना छेद देणार आहोत. असं हे कारलं घ्यायचं आहे आणि याला असा सुरीने आपण असं मध्ये छेद करणार आहे. मध्ये असं छेद पाडून घ्यायचं. म्हणजे पूर्ण असं कापायचं नाही आहे कारलं, असं फक्त छेद द्यायचं. असं सर्व कारल्यांना आपण छेद करणार आहे. आणि समजा तुम्ही मोठं कारलं घेतलं ते तुम्ही अर्ध कापा आणि अर्ध्याला परत असा दोन्ही कारल्यांना असा हाफ छेद द्यायचा आहे. आणि नंतरची प्रोसेस सांगतो. आणखीन मला साहित्य लागणार आहे. वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे मी, आणि एक अख्खा लिंबू घेतलेला आहे, आणि एवढी सारी कोथिंबीर आहे, आणि पूर्ण एक लसणाची कांडी असते ना ती मी अशी इथे सोलून घेतलेली आहे. त्याच्यासोबत मला लागणार आहे तिखट, मीठ आणि जिरं लागणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण भरली कारली बनवण्यास. बघू शकता अशा प्रकारे कारल्याला मी असं छेद देऊन घेतलेलं आहे. सुरीने असं मध्ये एक असं छेद पडलेलं आहे. असं सगळ्या कारल्यांना मी करून घेतलं आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवलं तर ते अजिबातच कडू होत नाही. घरातले सर्वजण आवडीने खाणार. अगदी इव्हन नुसतं कारलंसुद्धा आपण खाऊ शकतो. तर कडूपणा अजिबात जातो कारल्याचा. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तर आता पुढची प्रोसेस सांग. आता इथे मी पातेलं ठेवलेलं आहे. असं कॉपर बॉटमचं घेतलं आहे, पण असं जाडबुडाचं ॲल्युमिनियमचं किंवा असं तुम्ही घेऊ शकता. एकदम थोडंसं हे पाहिजे, म्हणजे खाली कारलं लागणार नाही. आता हे पातेलं गरम होऊन याच्यात आपण फक्त चमचाभर तेल टाकणार आहोत. पातेलं जरा गरम होते. पातेलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता आपण अगदी एक चमचाभर असं तेल टाकणार आहोत. गॅस कमीच ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये ही कारली हलवून घ्यायची. त्याच्यावर आता आपण मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे बऱ्यापैकी. आणि हा लिंबू आहे एक, तो लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे ह्याच्यावरती. अर्धा किलो कारल्याला मी पूर्ण एक लिंबू घेतलेला आहे. आता पुन्हा हे आपल्याला असं हलवायचं आहे. म्हणजे लिंबू आणि मीठ जेवढं आपल्याला भाजीला मीठ लागणार आहे ना तेवढं कारल्याला टाकायचं आहे. आणि लिंबू, मीठ आणि थोडंसं तेल त्याच्यावरती आपण आता मंद आचेवर झाकण लावणार आहे. आणि 5 ते 7 मिनटं आपल्याला हे कारलं शिजू द्यायचं. आता एकीकडे आपलं कारलं शिजतं आहे, तर दुसरीकडे आपण आता कढई ठेवलेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये जो भरण्यासाठी आपल्याला मसाला हवा आहे तो असं वाटीभर शेंगदाणे आहे ते आपण आता भाजून घेऊया.
आपण जसे नेहमीप्रमाणे शेंगदाणे भाजतो तसे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आणि कारल्याला असं मध्ये उघडून बघायचं आहे थोडा की शिजलं की नाही असं. बघू शकता आपले शेंगदाणे असे छान भाजलेले आहे. आता आपण गॅस बंद करूया. आणि आता ह्याला आता याची आपल्याला साल काढायची आहे. मी साल काढून घेते. बघू शकता आपण शेंगदाण्याची साल पण पूर्ण व्हाईट नाही करायचं आहे, अर्धवट अशी काढायची. तर मी काढून थोडेसे ते पाकडून घेतलेले आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे शेंगदाणे आपल्याला टाकायचे. आता आपल्याला हा कारल्यामध्ये आपण जो मसाला भरायचा आहे ना तो आपण तयार करतो. त्यामध्ये आपल्याला एक लसणाची कांडी पूर्ण, लाल तिखट टाकायचं आहे. इथे 2 चमचे लाल तिखट टाकते. अर्धा चमचा हळद टाकते. अजून थोडा अर्धा चमचा लाल तिखट टाकते. आणि चमचाभर जिरे टाकायचं. चमचाभर असं जिरे टाकायचं आहे. एवढी सारी कोथिंबीर धुवून घ्यायची आहे. आणि ते कोथिंबीरीला जे लागलेलं पाणी असतं ना तेवढं वाटायला आपल्याला पाणी नाही घालायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ पण घालायचं. असं हलवून घ्यायचंय. आणि याचं आता आपण वाटण करू. वाटण म्हणजे दाखवते कसं वाटायचं. आणि कारली शिजतात तर ते जे लिंबाचं पाणी सुटतं, मिठाचं पण पाणी सुटतं, त्या मिठाच्या आणि लिंबाच्या पाण्यामध्ये थोडं तेल टाकलेलं असतं. आपण त्याच्यातच कारलं शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत की ते पाणी आटलं तोपर्यंत कारलं शिजतं. तर ते पाणी आटू द्यायचं आहे. नंतर आटल्यानंतरच गॅस बंद करायचा. मध्ये मध्ये आपण उघडून बघूया. ह्या प्रोसेसला 8 ते 10 मिनटं लागतात. पण मध्ये मध्ये कारलं बघायला लागतं, नाही तर मग ते खाली जळणार. तर तसं होऊ नये म्हणून सांगते, मध्ये मध्ये बघत जा. आणि कारलं शिजलं की ते फास्ट, समजा कारलं शिजलं असेल आणि पाणी उरलं असेल तर जरा फास्ट गॅस करायचा आणि ते आटवून घ्यायचं पूर्ण पाणी. आणि मग ते कारलं शिजलं म्हणून आपण समजायचं. तर आता मी मसाला कसा करायचा ते दाखवते. आता आपण मसाला तयार करतो. आता ह्यामध्ये लसूण, शेंगदाणे, लसूण सोडलेलं आहे आणि कोथिंबीर ती धुवून घेतली. म्हणजे त्या कोथिंबीरीला जेवढं पाणी लागलेलं असतं ना तेवढंच. वरतून मी पाणी घातलेलं नाही आहे. आणि चमचाभर मी जिरं टाकलेलं आहे. मी लाल तिखट हळद टाकलेली आहे. तर आता फक्त ऑन ऑफ मोडमध्ये करायचं आपल्याला. असं ऑन ऑफ मोडमध्येच वाटायचं आहे. त्याला खूप बारीक पण नको आहे आणि खूप जाड पण नको आहे. आणि पाणी घातलेलं नाही म्हणजे गोळा पण नको आहे. व्यवस्थित झाला पाहिजे. बघू शकता मी मसाला वाटून तयार आहे, जो आपण कारल्यामध्ये भरणार आहोत. अशा प्रकारे हे झालं पाहिजे. जे आपण पाणी टाकलं नाही पण ते कोथिंबिरीचं जे पाणी आहे ना त्याने हे असं होतं. आणि खूप बारीक पण नाही गेलं आहे आणि खूप जाड पण नाही गेलं आहे. आणि इकडे आपली कारली पण उकडून झालेली. बघू शकता आपली कारली पण उकडून तयार आहे. ते ह्याला आता आपण जरा थंड होऊ द्यायचे. आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाला भरणार. बघू शकता आपलं कारलं असं छान शिजलेलं पण आहे आणि थंड पण झालेलं आहे. तर आता आपण ना ह्याच्या बिया काढून घेऊया. ह्या पद्धतीने अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या. आरामात निघतात सगळ्या बिया. चमचाने किंवा हाताने पण निघू शकतात.
हाताने पण आपण काढू शकतो. अशा सर्व कारल्याच्या आपण बिया काढून घेणार आहोत. हाताने इझिली निघतं, कारण ते शिजलेलं पण असतं, तर बिया आपण याच्यात वापरणार नाही. तसं मी सगळ्या कारल्याची बिया काढून घेते. बघू शकताय एवढ्या सगळ्या बिया निघालेल्या त्या अर्धा किलोच्या कारल्यामधून. त्यातून मी सगळ्या अशा बिया काढून घेतलेल्या आहेत. तर आता याच्यात आपल्याला मसाला भरायचा, जो की आपण केला आहे. एक एक कारलं घेऊन मावेल तेवढा असा मसाला आणि असं घट्ट करायचं. त्याला असं दाबायचं आहे, म्हणजे ते पडत नाही, बाहेर येणार नाही. आणि ह्या पद्धतीने जर कारलं केलं ना तर खूप आवडीने खातात आणि कडू तर अजिबात होत नाही. नक्की तुम्ही करून बघा. खूपच अगदी म्हणजे ही रेसिपी माझी महाराष्ट्र टाइम्सला पण प्रदर्शित झालेली आहे, म्हणून तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 3-4 वर्षापूर्वी महाराष्ट्र टाइम्सला रेसिपी छापून झाली. अशा प्रकारे सर्व आपण कारलं असं मी भरून घेते. एवढा मसाला आपला उरलेला आहे आणि हा मसाला मी अशा पद्धतीने भरलेला आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता आपण कढई ठेवणार आहोत. आणि ह्या भाजीला मीठ वरतून टाकायचं नाही आहे, कारण का की आपण मसाल्यात पण थोडं मीठ टाकलं आणि कारली शिजवताना पण आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला वरती मीठ घालण्याची अजिबात गरज नाही. तर आता आपण पुढची प्रोसेस करू. तर गॅस मी पेटवला आहे, तर कढई ठेवूया. तर कढई गरम झाल्यानंतर बघू शकता कढई गरम झालेली आहे. याला आपण अर्धी वाटी तेल टाकणार आहोत, कारण ना ह्या भाजीला जरा तेल जास्त पाहिजे. तेल गरम होऊ द्यायचे. गॅस फास्ट करायचा आहे तेल गरम होईपर्यंत. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आपण गॅस कमी करूया आणि याच्यात हे जी कारले आहेत ना ती हळूहळू सोडायची तेलात. अशा प्रकारे सर्व कारली आपण तेलात सोडणार आहोत. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, अजिबात फास्ट करायचं नाही. एक साईड झाली की नंतर आपण पलटणार आहे. आणि ही भाजी आता आपल्याला हलक्या हाताने हलवायचं आहे. असं एकदम हलवलं तरी चालतं, मसाला सांडत नाही, कारण का आपण तो असा दाबलेला असतो ना, त्यामुळे तो मसाला काही सांडणार नाही. एकदा असं आपण टर्न मारायचं आहे, म्हणजे एक एक कारलं घेऊन टर्न नाही मारायचं. तुम्ही हळू हाताने हलवलं तरी पण टर्न मारते. आणि हा उरलेला जो मसाला आहे ना तो याच्यावर असा पसरवून द्यायचा. त्याच्यासोबत कारलं शिजणार आहे आता. आणि आता आपण याला मीठ नाही टाकले, दोन्हीकडे मीठ आहे, त्यामुळे आपण इकडे मीठ नाही, फोडणी नाही, जस्ट असंच करायचं आहे तेलावर फक्त. आणि आता परत एकदा असं आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं. आता हे कारलं शिजलंय, त्यामुळे 2 ते 3 मिनटं फक्त हलवायचं. मसाला जळला नाही पाहिजे इतपत आपल्याला करायचं. तर आता होतं आहे कारलं. आणि वरतून झाकण नाही ठेवायचं आहे, नाहीतर मग अगदी गोळा होतो. मग ओपनच शिजवायचं आहे आणि हलक्या हाताने 2 ते 3 मिनटं परतायचं आहे फक्त. मसाला जळला गेला नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. 1-2 मिनटं झालेली आहेत. तर परत एकदा आपण हलवणार आहोत. बघू शकता कारलं आपलं भरलं कारलं तयार आहे. मसाला पण छान परतला गेलेला आहे. आणि हलवताना अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे. तर गॅस बंद करतो आहोत आपण. भरलं कारलं तयार आहे. तर नक्की करून बघा. बघितलं.
कारलं नक्की करून बघा. अशा पद्धतीने अजिबात कडू होत नाही आणि हे पोळीसोबतच खातात. भाकरीसोबत किंवा भातासोबत हे छान नाही लागत. त्यामुळे नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.